शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारच्या भूमिकेवर अभिनेते नाना पाटेकर यांनी संताप व्यक्त केला। आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणतं करायचं हे ठरवा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं। नाशिकच्या एका फार्मवर आयोजित शेतकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। तसंच सध्याच्या राजकीय घडामोडींवरही नाना पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली। तुम्ही आताच्या पिढीसमोर कोणते आदर्श ठेवता, काय सुरू आहे असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारलाय। सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा। मला राजकारणामध्ये जाता येत नाही, कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच उठात येतं। दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून। महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील, कशाला जायचं तिथं? कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत? किती संचय करायचा? मृत्यू आहे, अटळ आहे, तुम्हाला माहिती नाही का? अमर असल्यासारखे का वागता तुम्ही? काय बोलता? कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर तुम्ही? काय चाललेलं आहे? रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।